ओके, आपण स्टार्ट करूया. ओके, तर पहिल्या प्रथम मी तुम्हाला युरेका इंडिया तर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. शालेय व्यतिरिक्त असे कितीतरी काय करू शकतो आपण, उपक्रमामध्ये भाग घेऊ शकतो आणि ते गरजेचं आहे. आणि ते आम्ही काय करत असतो, लोकांपर्यंत पोहोचवत असतो. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं युविका सारखा प्रोजेक्ट कोणालाच माहित नव्हता, तो आम्ही कितीतरी लोकांपर्यंत पोहोचवला. किंवा इव्हो रोबोटिक्स म्हणून असतं, जपानमध्ये असतं. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा भारतातनं आमची एक टीम सहभागी झाली होती आणि 54 देशामध्ये आम्ही 6वा आलो होतो. किंवा यंदा आम्ही काय करतोय तर अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग मध्ये भाग घेतोय आणि भारतातनं आमची पहिलीच टीम आहे की अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतोय. आता जनरली काय झालंय बघा की आताच जनरेशन आहे ना, ती भरपूर हुशार आहे. पण आपण त्यांना काय करतो सांगा, मार्क्स पुरतं मर्यादित ठेवतो. त्यांना त्यांची जी बुद्धी आहे त्याला चालना देण्याचा प्रयत्न करत नाही. तर असे कितीतरी प्रोग्राम आहेत जे बाहेरच्या देशामध्ये वापरले जातात. आता आजचा जो प्रोग्राम आहे तो MIT तुम्ही नाव ऐकलं काय माहित नाहीये. तर MIT हे काय सांगा, जगातलं फर्स्ट नंबरची काय सांगा युनिव्हर्सिटी आहे. त्यांनी काय केलं सांगा, तिथे ऍडमिशन मिळणं म्हणजे मोठं असतं आणि खर्च जवळजवळ नाही म्हटलं तरी वर्षाला 30-40 लाख येऊ शकतो, एवढा आहे. पण त्याला खूप डिमांड आहे. ओके, तर त्यांनी काय केलं, मुलांनी लहान वयातच ऍप डेव्हलप करावं त्याच्यासाठी काय केलंय, मोफत काय केलेलं आहे ऍप डेव्हलपमेंट एक सॉफ्टवेअर अवेलेबल करून दिलेलं आहे. ते फ्री ऑफ चार्ज तुम्ही वापरू शकता. त्यांच्या मंथली कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्टली त्यांनी ट्युटोरियल्स पण दिलेले आहेत. आणि एवढी मुलं हुशार आहेत की ते काय करू शकतात सांगा, ती ट्युटोरियल बघून ते शिकू शकतात. प्रत्येक महिन्याला जी काही कॉम्पिटिशन असतं त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. आणि दुसरा एक काय असतो तर त्यांचा एक इयरली म्हणजे समर काय असतो सांगा, समर मध्ये एक प्रोग्राम असतो. ओके, ॲपॅटॉन म्हणून नावाचा. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, भाग घेऊ शकतो. ओके, तर याच्याबद्दल जर तुम्ही माहिती घेतली आणि मुलांना गेम खेळण्यापेक्षा त्यांना सांगायचं गेम डेव्हलप करा, ऍप डेव्हलप करा, ती मुलं काय करू शकतात सांगा, आपण तुम्ही कुठलीही त्यांना हेल्प करू शकता, त्यांच्यावर राहा आणि अशा प्रकारचे ऍप काय करू शकतात, डेव्हलप करू शकतात लहान वयात. त्यामुळे जेव्हा ती मोठी जेव्हा होतील तेव्हा ती काय झालेली असते, त्याच्यामध्ये मास्टर झालेली असते. ओके, तर आपण काय करूया, तर मी काय करतो एक वेबसाईट तुम्हाला दाखवते बघा इथे. त्याच्यावर जायचं, मी काय लिहिलं इथे MIT लिहायचं, ऍप डेव्हलपमेंट, ऍप इन्व्हेंटर. ही वेबसाईट तुम्हाला काय होणार आहे, ओपन करायची. पहिली गोष्ट काय करायची तर फॉर एज्युकेटर म्हणून जे आहे ना, तिथे ट्युटोरियल्स मध्ये जायचं. ट्युटोरियल्स झाले की काय करायचं, इथे गडबड नाही करायची, एका दिवशी एकच बघायचा, तो करून बघायचा. बिगिनर्स ट्युटोरियल मध्ये जायचं. ओके, बिगिनर्स ट्युटोरियल मध्ये गेला की तुम्हाला जरा खाली जायचं. त्याने काय दिले सांगा, अरे कोणाचा आवाज आहे, म्यूट हो ना जरा, कोण आहे तो, म्यूट हो ना जरा बाबा, कोण आहे सर. इतर लोकांना म्यूट करायला, म्यूट करा म्हणा. जिथे तुम्ही खाली गेल्यावर तुम्हाला काय दिसणार सगळं की असे सगळे आहेत ते, म्हणजे ट्युटोरियल दिसणार, व्हिडिओ दिसतात. PDF गेला तर तुम्हाला PDF मध्ये नोट्स टाईप दिसतात. आणि जर इथे पालक असतील तर त्याला मी सांगू शकेन की तुम्ही त्याला काही करू नका, ते ऑटोमॅटिकली सगळं शोधून काढतात. त्याला फक्त ओपन करून द्या, त्याच्यामध्ये आपण ऍप बनवू शकतो. तर PDF जर तुम्ही ओपन केलं तर थोडंसं इंग्लिशमध्ये सगळं इथे दिलेलं आहे, पण बहुतेक जणांना इंग्लिश समजत नसेल, त्याने नुसते काय बघू शकता, चित्र बघू सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, वापरू शकता असं दिलेलं आहे. हे सगळे व्हिडिओ हे PDF दिलेला आहे. तर आपल्याला व्हिडिओ पण काय भेटणार आहे इथे, समजा टॉक टू मी नावाचं मला समजा ऍप बनवायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायचं, तिथे व्हिडिओ मध्ये जर तुम्ही गेला. Attention students, give an early start to your JEE and NEET preparation with Alert and ensure your success. Enroll before. दिसते सर. हो दिसते. ओके, व्हिडिओ कुठे आला मग. ओके, तर आपण काय करू शकतो, व्हिडिओ बघून सुद्धा काय करू शकतो, ते म्हणजे जे जे काय केलं ते काय करू शकतो, शिकू शकतो आपण. ओके, मुलांना फक्त काय द्या सांगा, 1-2 मिनिटं मी परत एकदा प्रेझेंट करतो. ओके ओके, दिसते सगळ्यांना आता. यस, हो दिसतंय.
ओके. हॅलो सर, इथे व्हिडिओज वगैरे सगळे आहेत ते तुम्हाला काय होऊ शकतात, दिसू शकतात. ओके. व्हिडिओच्या साहाय्याने तुम्ही मुलाला काय करू शकता, त्याच्यामध्ये सांगा की छोटे छोटे पहिल्यांदा ऍप बनवा आणि मुलं काय करतील सांगा, ती यूज करतील, डेफिनेटली त्यांना त्याचा डेफिनेटली फायदा होऊ शकतो. ओके. तर ह्याच्यामध्ये व्हिडिओ मला काय सांगायचं नाहीये, कारण मुलं खूप हुशार आहे. त्यांना नुसतं काय ए सांगा, बाकीचं ते सगळं काय करतायत, शोधून काढतायत. समजतंय? यस. पुढे भाऊ. यस यस यस. यस यस. येस सर. हा बोला. आणि कोणाला काय विचारायचं विचारा. मला काही शिकवायचं काहीच नाही. मुलं स्वतः काय करणार आहे ते शोधून काढणार आहे आणि शिकणार आहे. ओके. फक्त त्यांना काय करायचं की ऍप इन्व्हेंटर, MIT ऍप इन्व्हेंटर घातलं ना की त्याचे पहिल्यांदा ट्युटोरियल बघा. आणि हे तुम्ही काय करू शकता, मोबाईलवर पण करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरची गरज नाहीये. गुगलमध्ये जायचं तुम्ही आणि काय करायचं, MIT ऍप इन्व्हेंटर म्हणून घालायचं आणि त्याच्यामध्ये मुलांना पहिल्यांदा काय सांगा की ट्युटोरियल मध्ये चला, बिगिनर्स ट्युटोरियल बघा आणि काय करा, जरासं खाली चला, तिथे तुम्हाला पहिली जी फाईल आहे ती टेक्स्ट फाईल आहे आणि बाकी सगळं काय दिलंय सांगा. इथे ट्युटोरियलवर जाऊन क्लिक केलं तरी तुम्हाला स्क्रीन वगैरे सगळं दिसणार आहे. ओके. ओके करा. इथे लोडिंग जायला थोडासा वेळ लागतो. ओके. आणि ही आपली ऍक्च्युली काय झालं, हा मोबाईल झाला आपला आणि हे आपल्याला बटन वगैरे दाखवतात, ते आपण तिथे काय करणार आहे, यूज करणार आहे. ओके. ते सगळं ट्युटोरियल मध्ये सांगितलेलं आहे. डिझायनर मध्ये जाऊ शकता, ब्लॉग मध्ये जाऊ शकता, ब्लॉग मध्ये जाऊन तुम्ही कंट्रोल घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात आपण काय करणार आहे, ते प्रोग्रामिंग पण इथे शिकणार आहे. आणि याच्यासाठी प्रोग्रामिंगचं काहीही माहीत नसलं तरी तुम्हाला चालू शकतं. आणि जगातली कितीतरी मुलं त्याची काय करतात, वापरतायत, चांगली चांगली सॉफ्टवेअर पण ऍप बनवतायत. ओके. पहिल्यांदा छोटी छोटी बनवू दे. म्हणजे जरी आपण स्कूलचा अभ्यास करून हे करायचं आहे, जेव्हा टाइम भेटेल तेव्हा काय करायचं आहे, बघायचं, बसायचं आहे आणि बघायचं आहे. आणि पाहिजे तर मी रिक्वेस्ट करेन पॅरेंट्सना, तुम्ही पण मुलामध्ये बरोबर बसा, तुम्ही पण शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. त्याचं चांगल्या प्रकारे मुलांना फ्युचरमध्ये, कारण आता सगळं काय झालं सांगा, सगळं आपल्याला काय लागतंय, हाताच्या बोटावर पाहिजे आणि हाताच्या बोटावर बनवण्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर ऍप बनवावं लागतं. ओके. आणि जर मुलांनी आता शिकलं तर डेफिनेटली ते असं पण आपल्या या ग्रुप मधला एक कोणतरी असा पण विद्यार्थी असेल, त्याच्या डोक्यामध्ये भन्नाट कल्पना असेल, तो त्याच्या सहाय्याने ऍप बनवेल आणि एखादं स्विगी, झोमॅटो कसं आहे, वेगवेगळ्या प्रकारची जशी ऍप आहे तशी ते पण काय होऊ शकेल, जे सर्व्हिस न बघता स्वतः इतरांना सर्व्हिस देणारा पण बनवू शकतो. आणि त्याच्यामध्ये मुलामध्ये टॅलेंट आहे. असं नाही की बाबा शहरातले मुलं हुशार असतात असं काय नाही, शहरातल्या मुलांना मिळतं. पण आता MIT जे ऍप हे बनवलेलं आहे त्याच्या सहाय्याने ग्रामीण भागातली मुलं सुद्धा, फक्त नेट असायला पाहिजे. नेट असेल तर आपण काय करू शकतोय, इझिली काय करू शकतो, शिकू शकतो. कुणाकडे जायची आपल्याला गरज पडते. आणि काही मदत पाहिजे तर आम्ही आहोतच आहे. मोफत तुम्हाला काय मिळणार आहे सांगा, मार्गदर्शन मिळेल. ओके. तेव्हा तरी आपण महिन्यातनं एक दिवस तुमचं काही डाऊट्स असतील त्याच्यासाठी सुद्धा लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. आपला उद्देश काय सांगा, की आपली एक टीम आपल्याला काय करायचं आहे, इथेच घेऊन जायची आहे. कुठे, USA ला आपल्याला जायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, त्यांचा जो समर प्रोग्राम असतो हे काय पॉसिबल होणार एका वर्षात पॉसिबल नाहीये. आपण काय करणार आहे सांगा, इथे बघा त्यांचं जर बघितलं तर ऍपॅट्रॉन नावाचं काय असतं, त्यांचं एक समर ऍपॅट्रॉन नावाचं असतं. ओके. तिथे काय करत असतात, तिथे पण जाऊन तुम्ही बघा, समर ऍपॅट्रॉन मध्ये इंडियातल्या पण टीम जात आहेत तिथे स्वतःच. आणि ती मुलं कुठली आहेत सांगा, 8वी 9वी 7वी 6वीची मुलं काय बनवत आहेत, त्याच्यामध्ये जे काही डोक्यामध्ये कल्पना आहे त्याच्या सहाय्याने ऍप बनवत आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला दिलेलं आहे बघा, कुठल्या वर्षी कुठले कोणी जिंकलंय वगैरे सगळं सगळं दिलेलं आहे. तिथे काय असतं सांगा, AI प्लस एज्युकेशन समिट असतं. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की ही मुलं या वयामध्ये AI बद्दल जाणून घेऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांना कुठलाही क्लासेस वेगळा करण्याची गरज नाही. तुम्ही पहिल्यांदा त्यांना MITचे जे ऍप आहे 1-2 वर्ष वापरायला द्या, डेफिनेटली ती एक्सप्लोर होतील. त्यांचं लॉजिक पण काय होईल सांगा, डेव्हलप होईल. ओके. तर मला एवढंच सांगायचं होतं. हा. आणि कोणाला काय पॅरेंट्सला विचारायचंय तर विचारू शकता. मला पाहिजे की 2 वर्षामध्ये आपल्या अशा काही मुलं तयार व्हायला पाहिजे, जी काय होतील सांगा, USA मध्ये जे हॅकॅथॉन होतं त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. बोला बोला. हॅलो सर, चौथीतल्या मुलांना पण करता येईल का?
4थीतल्या मुलाला पण करता येईल, फक्त त्यांना इंटरेस्ट असायला पाहिजे. ओके, फक्त 4थीतल्या मुलाला थोडी पालकांची हेल्प लागेल. हा. ओके, आणि सर हे लॅपटॉपवर पण ऍक्सेस करता येईल ना? फक्त असं करू नका की बाबा ते आताच पाहिजे उद्याच पाहिजे असं नाहीये, त्याला टाइम घेऊ दे. 1 महिन्यामध्ये जरी छोटंसं त्याने ऍप बनवलं ना तरी इनफ आहे. आणि सर लॅपटॉपवर पण करता येईल ना? लॅपटॉपवर पण करता येईल, मोबाईलवर पण करता येईल. गुगलमध्ये जायचं, MIT ऍप इन्व्हेंटर घालायचं, ओपन होईल वेबसाईट. ओके, हॅलो हा बोला. सर, मी एक 7-8 वर्षापूर्वी एक ऍप डेव्हलप केलं होतं, जे मी मुलाला ट्राय करतोय. अदर वेबसाईट वरनं ब्लॉग अटॅचेड होतं ते ऍप्लिकेशन. ओके, हॅलो, आवाज ब्रेक होतोय, क्लिअर आवाज येत नाहीये, परत बोला. मी एक ऍप्लिकेशन मी स्वतः क्रिएट केलं होतं अदर वेबसाईट वरनं. ओके, ते मी त्याला बऱ्याचपैकी शिकवलं मी मुलाला, पण अदर MIT नव्हती, दुसरं वेबसाईट होतं ते. ओके. हॅलो, जनरली मुलाला काय करू नका, तुम्ही शिकवू नका, मुलाला स्वतः शिकू दे, त्याला चुकू दे. ओके चुकलं तर ओके. आता जनरली काय झालंय सांगा बघा, आपल्या पालकांना काय झाली सवय झालेली आहे, चायनीज खायची सवय झालेली आहे, घरामध्ये जेवण नको आपल्याला. त्यामुळे प्रॉब्लेम काय होते ओके. सांगा, की जेवण करण्याला आम्ही थोड्या वर्षांनी विसरून जाणार आहे. ओके, अच्छा, त्याला सर्च करायला लावायचं जास्तीत हा जास्त, त्याला स्वतः करू शोध दे, बुवा. त्याला द्या MIT ऍप द्या आणि त्याला सांगा तुला जसा इंटरेस्ट असेल तसं तू काय करत जा बघत जा, त्याचा डेफिनेटली ओके फायदा ओके. होणार. ओके, अच्छा अच्छा, स्वतःच्या बुद्धीवर द्यायचं, सर्चिंग कर बुवा तू. सर्चिंग करून त्याला करू दे. मुलं खूप हुशार आहेत, तुम्ही हा समजताय ना, हा हा त्याच्यापेक्षा खूप हा हुशार मुलं आहेत. फक्त आपण त्यांना काय द्यायचंय, चान्स द्यायचंय, प्रोत्साहन द्यायचंय. हा, ओके, प्रोत्साहित करायचं. ओके ओके, आणि कोणाला काय थँक्यू सर. बोलायचंय? आणि कोणाला काय बोलायचंय का? सर, ऍप्लिकेशन कसं यूज करायचं जरा पुन्हा एकदा दाखवा. फक्त तुम्ही काय करा सांगा, गुगलवर चला. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? माझी यस, स्क्रीन दिसते? Yes. दिसते. ओके, गुगलवर जायचं आणि काय करायचं, MIT ऍप इन्व्हेंटर हे इन्व्हर्टर घातलं की तुम्हाला काय दिसणार, सगळं दिसणार. त्याच्यामध्ये जनरली फर्स्ट लोकेशनलाच येते, ते फर्स्ट यालाच येते. तिथे MIT ऍप वर केलं तरी झालं, किंवा अवर ट्युटोरियल्स लिहिले त्याच्यावर डायरेक्ट क्लिअर करा. आणि स्टार्टिंगला काय करा, बिगिनर्स ट्युटोरियल बघा. याच्यासाठी त्याला 1 महिना घेऊ दे, 2 महिना घेऊ दे, 3 महिने, किती महिने घेऊ दे, छोटी असतील तर. ओके, आणि छोटी छोटी ऍप बनवू दे त्याला. कारण जनरली मी काय ऑब्झर्व करतो बघा, की आपल्याकडे जे डिग्री होल्डर जे बाहेर पडतायत त्यांना पण जमत नाहीये, कारण त्यांच्याकडे काय होत नाही, त्यांचं लॉजिक डेव्हलप झालेलं नसतं, त्यांना कमांड्स माहित असतात. आणि आता तर फॅशन काय झालेली आहे, ChatGPT मध्ये जायचं, प्रोग्राम घ्यायचा, कॉपी करायचा, पेस्ट करायचा. त्यामुळे आपलं काय होत नाही, लॉजिक परफेक्ट होत नाहीये. त्यामुळे मुलांना काय बनवू दे सांगा, छोटी मोठी ऍप बनवू दे. ओके, म्हणजे समजा एखादं क्लिक केल्यावर आवाज यायला पाहिजे, छोटी छोटी ऍप. आणि ते ट्युटोरियल मध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि डेफिनेटली सांगतो, मुलाला कोणाची मदत लागणार नाहीये, त्याला जर इंटरेस्ट असेल ना तर ती शिकत जाणार आहे. ओके, आणि बऱ्यापैकी एखादं त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना असेल, जनरली काय व्हायला पाहिजे सांगा, इनोव्हेटिव्ह आयडिया असेल तर मुलं पण काय बनवतील सांगा, एखादं चांगलं ऍप बनवेल आणि ते बऱ्यापैकी काय होईल सांगा, मार्केटमध्ये आणू शकतील असं पण ऍप. कारण मुलांच्या डोक्यामध्ये खूप कल्पना असतात, फक्त त्याला काय द्यायचंय आपण, प्रोत्साहन द्यायचंय. वाव द्यायचं. ओके, समजलं कसं ओपन करायचं ते? हा, इथे ओके सर, ओके. नंतर तुम्ही काय, हा ओके, हा, ट्युटोरियल त्याला समजतंय. ट्युटोरियल पहिल्यांदा बघू दे. आणि एकदम सोपं आहे. तुम्हाला पहिल्यांदा फक्त काय वाटणार, काहीतरी बाबा मुलांना जमणार नाही असं वाटणार आहे. पण डेफिनेटली काय होणार सांगा, 2-3 दिवस त्याने बघितलं ना की तो त्याच्यामध्ये हे होईल, बऱ्यापैकी पारंगत होईल. ओके, आणि नंतर तुम्ही आपण विचार करणार आहोत तो कुठला का सांगा, ॲपॅट्रॉन नावाचं जे काय कॉम्पिटिशन असतं त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही विचार करू. एखादा टीम बनवून जाऊ शकता, इंडिव्हिज्युअल तुम्ही भाग घेऊ शकता. ओके, कोरोनामध्ये ते ऑनलाईन होतं, पण आता त्याने ऑफलाईन चालू केलेलं आहे. आणि जर तुमचं निवड झाली तर डेफिनेटली काय होऊ शकतं, स्पॉन्सरर आपल्याला खूप मिळत आहेत. ओके, स्पॉन्सरच्या सहाय्याने आपण खर्च, म्हणजे तिथे जाण्या येण्याचा खर्च आपल्यालाच करावा लागतो, राहण्याचा वगैरे खर्च वगैरे ते करतात. ओके, मग पहिल्यांदा आपण काय करायचं, 1-2 वर्षामध्ये, 2 वर्ष लागू दे, 3 वर्ष लागू दे, मुलं काय होते बऱ्यापैकी डेव्हलप होत. आणि हे गरजेचं आहे. ओके, मार्क्स जरी तुम्हाला समजा शाळेमध्ये समजा 100 पैकी 95 मिळाले तर मी त्याला तेवढं महत्व देत नाहीये.
ओके, कारण ती सगळी आपली डोकमपट्टी झालेली आहे. क्वेश्चन माहित आहे, आन्सर पण माहित आहे. हा, ओके. आणि मी असं पण बघितलंय जे आपले बीई वगैरे जाऊन बाहेर पडतात, एक कोणतरी प्रोग्राम लिहितोय, बाकी सगळं कॉपी करतायत. पण आम्ही असे खूप प्रयोग करतोय बघा. इव्हन आम्ही सिंधुदुर्गात एका शाळेमध्ये, एक शाळा विद्यानिकेतन नावाची शाळा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा असे वेगवेगळे प्रोग्राम काय केलं तर तिथे मुलांकडनं करून घेतले. आता वेगवेगळी मुलं काय करतात, आता तर तिथे आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे लॅबचा प्रयत्न करतोय. आणि तिथे शिक्षक नसणार आहे, मेन काय करणार सांगा, 2-3 मुलं शिकणार आहे आणि 3 मुलं इतरांना शिकवणार आहे. मुलांनी शिकायचं, इतरांना शिकवायचं. शिकली की त्याने काय करायचं, बाकीच्याला शिकवायचं. हा कन्सेप्ट तिथे राबवण्याचा. ओके. हॅलो सर, जर एक्झाम्पल ठीक आहे, आलं लक्षात माझ्या. मी ठीक आहे, नंतर पुढच्या स्टेपला मुलावर डिपेंडेबल आहे क्वेश्चन माझं. ओके. कोणाला काय विचारायचं आहे? आणि ओके, आम्ही असे वेगवेगळे प्रोग्राम देतोय आणि आम्ही त्याच्यामध्ये स्टडी करून येतोय. लक्षात येते ना, कारण आता बाजारामध्ये एवढ्या कॉम्पिटिशन आलेले आहे, सगळा बाजार आहे, म्हणजे पैसा कमवण्याचा धंदा झालेला आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा काय असायला पाहिजे, जागृत असायला पाहिजे. एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये आपण जेव्हा भाग घेणार तेव्हा त्याच्यापासून आपल्याला खरोखर फायदा होणार का हे आधी बघायला पाहिजे. कारण ऍडव्हर्टाईजची दुनिया आहे, जोर ऍडव्हर्टाईज केली जाते, तुम्हाला वेगवेगळं दाखवलं जातं, काय काय असं होणार तसं होणार, पण त्याच्यापासून मुलांना किती फायदा आहे हे तुम्ही काय करायला बघायला पाहिजे. इव्हन आम्ही काय करतोय सांगा, की छोट्या म्हणजे मुलांनी ऑलिम्पियाड्स मध्ये बसवा, पण ऑलिम्पियाड सुद्धा एक बिझनेस झालेला आहे. आम्ही जे ऑलिम्पियाड सांगतो ना, ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सांगतो. IOI नावाचं आहे, इन्फॉर्मॅटिक्स ऑलिम्पियाड आहे, फिजिक्स ऑलिम्पियाड आहे, बायोलॉजी ऑलिम्पियाड आहे, ऍस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड आहे, ओके, आर्टिफिशियल ऑलिम्पियाड आहे. असे वेगवेगळे ऑलिम्पियाड आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन वेगवेगळ्या लेवलला काय करून कॉम्पिटिशन घेऊन निवडले जातात. आणि काही अशा याच्यामध्ये काय करतात का, IIT गुवाहाटी, IIT कानपूर अशी काही संस्था ज्या आहेत, म्हणजे आपल्या इंडियातल्या मोठ्या संस्था आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण समजा या ऑलिम्पियाड मध्ये जाऊन जर देशाचं प्रतिनिधित्व केलं किंवा 3rd किंवा 4th लेवल पर्यंत गेलो, तर या संस्थांमध्ये तुम्हाला JEE वगैरे अशा प्रकारची परीक्षा न देता सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं. पण याच्याबद्दल मुलं, पालक काय सांगा अनभिज्ञ आहेत आणि आम्ही ते सगळे प्रोग्राम देण्याचा प्रयत्न करतोय, मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? कुणाला काय विचारायचं आहे का? हॅलो. ओके. काय विचारायचं विचार याच्याबद्दलचा. युविका साठी बघा, युविका साठी 9वीत न 10वीत जाणाऱ्या मुलांसाठी असणार आहे. त्याच्यासाठी मी एक वेबिनार मी रविवारी हे करतोय. ओके. तर त्याच्याबद्दल कारण जनरली काय होते सांगा, युविका बद्दल कुणाला माहीतच नव्हतं, पण गेल्या 2 वर्षापासून आम्ही बऱ्यापैकी शाळेपर्यंत पोहोचतोय, पॅरेंट्स पर्यंत पोहोचतोय. त्याच्यामध्ये आमचा काहीही आर्थिक फायदा नाहीये. ओके. पण आम्ही पालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जी टॅलेंटेड मुलं आहेत त्यांना एक काय मिळावं, व्यासपीठ मिळावं, म्हणजे तिथे जाण्याचा चान्स मिळावा. हा आमचा त्याच्यामधला काय सांगा उद्देश आहे. त्यामुळे तुमच्या संपर्कात जर कोण असतील 9वीतली मुलं, तर त्यांना पण याबद्दल माहिती द्या. काही जण आमच्या ज्ञानवर्धित जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जॉईन पण झालेले आहेत. तुम्ही पण तुमच्या बरोबर इतरांना पण त्याच्यामध्ये सहभागी होणार सांगा, जेणेकरून ते जर इंटरेस्टेड असेल तर इस्रो सारख्या याच्यामध्ये त्यांना जायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, तिथे सगळी टॅलेंटेड मुलं असतात. आपल्याला चेअरमनला भेटायला मिळतं, इस्रोचे जे चेअरमन आहेत त्यांचे सुद्धा एक दिवस आपण काय असतो त्यांच्यामध्ये राहत असतो, त्यांच्याशी आपल्याला संभाषण करायला मिळतात. जे काय ते मुलांना सर, संडेला टायमिंग काय असेल याचं युविकाचं वेबिनारचं? साधारण मी 6 वाजता ठेवेन, कारण म्हणजे 8 ते 9, 9 ते 10 दुसरे लेक्चर आहेत थोडे, त्यामुळे मी काय करणार 6 PM की AM सर? 6:30. नाही तर त्याचं रेकॉर्डिंग पण भेटेल तुम्हाला. PM ला की AM ला? संध्याकाळी. ओके. रेकॉर्डिंग मिळून जाईल ना मग ग्रुपला? ओके. व्हॉट्सअप ग्रुपला रेकॉर्डिंग वगैरे अवेलेबल होऊन जाईल ना? या, नक्की. ओके सर, थँक्यू. आणि कुणाला काय विचारायचं? बोला सर. 9वीच्या मुलांसाठी काय म्हटलं मी? युविका नावाचं असतं, युविका इस्रो संबंधित आहे ते. ओके. त्याच्याबद्दल डिटेल माहिती मी रविवारी देणार आहे. ओके. इव्हन IIT मुंबईचे सुद्धा वेगवेगळे प्रोग्राम असतात, आमची मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतात. यंत्र नावाचा
ओके. त्याच्यामध्ये या गेली 2 वर्ष आम्ही टॉप 10 मध्ये असतो. यंदा सुद्धा आमची एक टीम आहे ना, ती बऱ्यापैकी अजून त्यांचं कॉम्पिटिशन चालू आहे. आणि ते काय करतायत सांगा, 8वी 9वी 10वी 11वीची मुलं आहेत आणि ती काय करतायत टॉप 10 मध्ये आहेतच आहे. आणि त्यांना कुठलंही मार्गदर्शन नाही करायची गरज नाहीये. ती मुलं शोधून काढतायत. फक्त त्यांना इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे, इंटरेस्ट असायला पाहिजे. तर डेफिनेटली काय करतायत त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स ते देऊ शकतात. ओके. दुसरं अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स सुद्धा बेस्ट हे आहे बघा, ज्याच्यामध्ये मुलांचं लॉजिक भरकर दिला जातो किंवा त्याच्यामध्ये बायनरी लँग्वेज म्हणजे काय, आस्की म्हणजे काय वगैरे अशा प्रकारचे जे इंजिनिअरिंग लेवलला शिकवलं जातं ती मुलं काय करतायत लहान वयातच शिकतायत. ओके. आणि काय विचारायचंय सर? ही परीक्षा किती तारखेला आहे? कुठली परीक्षा? ह्यावर परीक्षा होणार आहे ना? अरे शनिवारी रविवारी परीक्षा नाही आहे बाबा, युविका बद्दल मी माहिती देणार आहे. ओके. ऍप इन्व्हर्टर मध्ये दर महिन्याला त्यांचं कॉम्पिटिशन असतं, दर महिन्याला कॉम्पिटिशन असतं. आणि इथे कुठेतरी ऑप्शन आहे बघा, जर आपण बघितलं ना, ऍप ऑफ द मंथ म्हणून असतं बघा. या महिन्यात कोणाचं ऍप सिलेक्ट झालं वगैरे सगळं डिटेल दिले जातात. हे पण इंडियातले पण असतात बघा, याच्यामध्ये सगळं तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे मुलांनी ऍप बनवले हे सगळी तुम्हाला तिथे दिसेल बघा. हे बघा, मिश्रा होरा म्हणजे आपला इंडियनच असेल बहुतेक. ओके. म्हणजे जगातले सगळे छोटी छोटी मुलं त्याच्यामध्ये ऍप काय करतात बनवतायत. ती पण ऍप तुम्ही बनवू शकता. म्हणजे त्यांनी कसं केलंय बनवलंय वगैरे हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, बघू शकाल. आणि त्याच्यानंतर तुमच्या आयडिया वापरून तुम्ही काय करू शकता, करायचं स्वतःचं ऍप काय करायचं बनवायचं. हे सगळं डिटेल दिलंय बघा. म्हणजे ही खूप वर्षापासून चालू आहे, पण आपल्या इंडियामध्ये तेवढा अजून त्याला काय करत नाही, उपयोग करत नव्हते. पण आता बऱ्यापैकी काय झालेलं सांगा, उपयोग वाढलेला आहे. क्लिअर? सर युविकाची नेक्स्ट प्रोसेस कशी असेल सर? जसं की बाहेर जे 9वीच्या विद्यार्थ्यांचं तुम्ही युविकाचं इस्रो संबंधित बोलतायत ना, ते मी तुम्हाला रविवारी सगळं डिटेल तुमचे डाऊट त्याच्यामध्ये करेल. आज जर तुम्हाला MIT ऍप बद्दल काय विचारायचं विचारा, रविवारी सगळे डाऊट क्लिअर करेल. किंवा जर तुम्ही युविका म्हणून घातलं, इस्रो युविका म्हणून घातलं ना, तर अजून त्यांनी अपडेट केली नाहीये नवीन साठी 2025 साठी. तर 2024 ची माहिती तुम्हाला सगळी त्याच्यामध्ये मिळेल. ओके ओके ओके. आणि कोणाला काय MIT याच्याबद्दल विचारायचं आहे, MIT ऍप, MIT एक लक्षात घ्या, ज्यांना माहित नाही त्यांनी लक्षात घ्या, MIT ही जगातली टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी आहे. ओके. आणि एक तुमच्या माहितीसाठी सांगतोय, एक मुलगी मालविका जोशी म्हणून तुम्ही टाका, गुगलवर टाका. मालविका जोशी जिने होम स्कूलिंग केलेलं, म्हणजे तिने 10वीची परीक्षा नाही दिली, 12वीची परीक्षा नाही दिली, जी मुंबईची आहे. ओके. तिने 12, पण भारताचं तिने IOI मध्ये इन्फॉर्मॅटिक्स ऑलिम्पियाड म्हणून असतं, त्याच्यामध्ये 3 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आणि जागतिक स्तरावरती सिल्वर मेडलिस्ट आहे. तिने स्कूलमध्ये होम स्कूलिंग केलं. तिची आई काहीतरी डॉक्टर होते, तिने आपला डॉक्टर की सोडून तिच्यात पाठीमागे होती ती. ओके. आणि ती सिल्वर मेडलिस्ट असल्यामुळे MIT मध्ये तिला कोणतीही 10वी 12वीची परीक्षा न देता सुद्धा डिग्रीला काय मिळालं, ऍडमिशन मिळालेलं. म्हणजे जनरली आता काय केलं जातं सांगा, तुमच्याकडे नॉलेज किती आहे ते बघितलं जातं. अगोदर काय होतं, अगोदर म्हणजे आता गव्हर्नमेंट किंवा आणि काही ठिकाणी सर्टिफिकेटला महत्व आहे, पण काही बाहेरच्या ज्या संस्था आहेत त्यांना काय पाहिजे, नॉलेज असलेली काय पाहिजे सांगा, माणसं पाहिजे. सर आवाज ब्रेक झाला. नॉलेज लागेल, कारण एखाद्या माणसापासून मला सर्टिफिकेट असून किती फायदा होतो त्यापेक्षा त्याचं नॉलेज काय आहे त्याच्यापासून किती फायदा होतो ह्याला महत्व आलेलं आहे. ओके. त्यामुळे आपण मुलांना ज्या परीक्षेमध्ये मार्क्स पाहिजे ठीक आहे, कारण आपल्या भारतामध्ये तिथं अजून काय सांगा मोठं कन्सिडर केलं जातं, पण त्याच्याबरोबर बाकीची डेव्हलपमेंट कशी होईल, टेक्नॉलॉजी, कारण आता सगळीकडे टेक्नॉलॉजी हे आहे बघा, बोलबाला आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीमध्ये मुलं सुद्धा काय असायला पाहिजे, पुढे असायला पाहिजे. मी अशी कितीतरी मुलं बघतोय ज्यांना 10वी मध्ये 99-95% वापर हे येतं, पण त्यांना सांगितलं गुगल मीट मध्ये चल बाबा सहभागी व्हायचे आहे, चल हो, तर ती तिथे गडबडतात. पण ही टेक्नॉलॉजी आपल्याला काय असायला पाहिजे, महत्वाचं आहे. अशी पण मुलं मी बघितली 6वी 7वी मध्ये ती काय करतायत सांगा, ब्लेंडर वगैरे म्हणजे इंजिनियर वापरतात, सिव्हिल इंजिनियर ऑटोकॅड घराचं डिझाईन करण्यासाठी वापरतात. पण आमच्याकडे अशी काही मुलं आहेत जी काय झालेली FTC म्हणजे
फर्स्ट एक चॅलेंज आहे, जागतिक लेवलचं रोबोटिक्स कॉम्पिटिशन असतं. गेल्या वर्षी आम्हाला गोवा गव्हर्नमेंटने खूप स्पॉन्सर केलेलं. त्याच्यामध्ये एक 6वीतली मुलगी अशी होती, तिने त्याच्यामध्ये मास्टर केलेलं. मास्टर म्हणजे ती स्वतः कुठला कोर्स नाही केला तिने. ती काय झालेली सांगा, स्वतः शिकून तिने इतरांना पण शिकवले. आता ती यंदा 7वीत आहे. म्हणजे मुलं खूप हुशार आहेत. फक्त त्यांना द्या, त्यांना इंटरेस्ट असेल ना तर ते सगळं शोधून काढणार आहे. आणि गुगलवर एवढी माहिती अवेलेबल आहे, युट्यूबच्या माध्यमातून मुलं खूप करू शकतात. गेल्या वेळी सुद्धा जेव्हा आमचा 3D प्रिंटर आम्ही आणून दिलेला, पार्ट सगळे आणून दिले, त्याने असेंबल केला, सगळं काय काय शोधून काढलं आणि प्रिंटिंग पण चालू केलं. म्हणजे जे आपण म्हणतो की त्यांना जमणार नाही, जमतं. फक्त त्यांना काय द्या सांगा, प्रोत्साहन द्या, डेफिनेटली काय करतील ती मुलं खूप हुशार आहेत. ओके, मगाशी कोण काय बोलत होतं, काय विचारायचं होतं, कोण विचारत होता? हॅलो, कुणाला काय विचारायचं आहे का? याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत पुढे जाऊ शकतो आपण. आर्टिफिशियल ऍप इन्व्हेंटर वगैरे इथपर्यंत आपण काय करू शकतो, पुढे जाऊ शकतो. इव्हन आपण अँड्रॉइड साठी बनवू शकतो. ओके, अँड्रॉइड साठी पण बनवू शकतो आपण त्याच्यामध्ये. इथे तुम्हाला ट्युटोरियल्सची लेवल दाखवतात. म्हणजे ट्युटोरियल वेगवेगळे प्रकारे खाली पण गेले तर तुम्हाला भेटणार आहे. पण तुम्ही सगळं बघत जाऊ नका. फक्त पहिल्यांदा काय करा, बिगिनर्स ट्युटोरियल मध्येच मुलांना फक्त राहू दे. 1 महिना जाऊ दे, 1.5 महिना जाऊ दे, 2 महिने जाऊ दे. ओके, चालेल. मग आणि काय कोणाला विचारायचं नसेल तर मी थांबणार आहे. काय विचारायचं आहे, बोला. सर मध्ये माझ्या मुलाने ना, तो 9वीला आहे, त्याने असं शाळेतून काहीतरी त्याला सांगितलेलं, त्याने MIT कुठलं तरी ऍप त्याने केलेलं, पण त्याचा ग्रुपने केलेलं त्याने. ओके, ग्रुपने केले तरी सुद्धा फायदा होतो. कारण ग्रुपमध्ये आपण काय करतो सांगा, ग्रुपमध्ये काम कसं करायचं हे पण त्यावेळी काय होतं सांगा, बऱ्यापैकी समजतं. आपण एकटा जेव्हा करतो तेव्हा आपण मोठमोठ्या कंपन्यामध्ये काय असतं सांगा, ग्रुपमध्ये आपल्याला काम करायचं असतं. त्यामुळे ग्रुपमध्ये केलं ती सुद्धा चांगलं आहे. ओके, आणि जनरली काय होते सांगा, अशा स्पर्धामध्ये जेव्हा आपण भाग घेतो तेव्हा आपलं नेटवर्क डेव्हलप होत असतं. मी तुम्हाला सांगेन, आम्ही जेव्हा FTC सारख्या जागतिक ह्याच्यामध्ये जेव्हा घेतोय ना, तेव्हा आता त्यांचा ग्रुप ऑस्ट्रेलिया बद्दल झालेला आहे, USA बद्दल झालेला आहे. ते काय करतात, एकमेकाशी कम्युनिकेशन करतात. त्यांना काय डाऊट आला तर ते याच्याशी काय करतायत, म्हणजे गुगल मीटच्या सहाय्याने एकमेकांना भेटतायत. असं नेटवर्क आपलं जास्तीत जास्त तयार व्हायला पाहिजे. त्याचा फायदा आपल्याला डेफिनेटली काय होते, फ्युचरमध्ये होणार आहे. ही मुलं आपल्याला काय प्रॉब्लेम आला तर त्यांना विचारतायत, ते प्रॉब्लेम असेल तर यांना विचारतायत. ओके, दुसरं काय होतं सांगा, प्रेझेंटेशन स्किल त्यांची डेव्हलप होते. कारण या कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा आपण भाग घेतो तेव्हा आपल्याला प्रेझेंट पण करायचं असतं. मला किती माहिती आहे त्याच्यापेक्षा मी कसं ते प्रेझेंट करतो, लोकांना कितपत समजून देऊ शकतो, हे सुद्धा काय असतं, महत्वाचं असतं. आणि ती जर स्किल डेव्हलप झाली तर बऱ्यापैकी, म्हणजे त्याच्यासाठी वेगळा कोर्स न करता आपण काय करू शकतो, ती स्किल डेव्हलप होऊ शकते. ओके, आणि काय विचारायचंय का? हॅलो, ओके, तर मला आवडेल तुमच्यापैकी कोण या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तिथपर्यंत पोहोचला तर डेफिनेटली मला आवडेल ते. ओके, आणि आम्ही आहोत मदत करायला, डेफिनेटली मदत करू तुम्हाला. ओके, चालेल. चला मग थांबूया आपण, थांबूया का? ठीक आहे. ओके, थँक्यू.